भोंदूबाबा खरातकडील पेनड्राईव्ह समोर आल्यास 2-3 मंत्र्यांची विकेट पडेल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. पुरावे संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होण्याचीही वडेट्टीवारांना शंका. मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशोक खरातकडे अघोरी पूजा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. फडणवीसांनाही याची माहिती असल्याचा आव्हाडांचा दावा. अशोक खरातनं पहिली हत्या पत्रकाराची केली. पत्रकार बाळू तुपेच्या हत्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधिमंडळात मागणी. पुरोगामी विचार असलेले जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? खरातकडे कोणतं पाणी प्यायला गेले होते? पडळकरांची जयंत पाटलांवर पुन्हा टीका. भोंदू अशोक खरात हा कॅप्टन नाही. जादूटोणा आणि तंत्रमंत्राने प्रश्न सुटले असते तर पाकिस्तानला इथून संपवलं असतं. धन्यवाद प्रस्तावात फडणवीसांची टिप्पणी. अशोक खरातनं उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 2018 मध्ये युती सरकारकडून 1.5 कोटींचा निधी. मंदिर परिसर विकासासाठी पर्यटन विभागाकडून हिरवा कंदील. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातची शिक्षणातही भोंदूगिरी. 10वीला गणितासह 2 विषयात नापास. अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचं कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र नाही. नाशिकच्या भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा. करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी. आकाश पाताळ एक करू, पण अजितदादांचा घातपात असेल तर कुणाचा बाप असला तरी शोधून काढू. अजित पवार अपघात प्रकरणावरनं मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळात मोठं विधान. तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना पक्षावर ताबा घ्यायचा होता. आमदार रोहित पवारांचा थेट आणि गंभीर आरोप. दादा यांचं ऐकत नसल्यानं कंट्रोल मिळवण्यासाठी अपघात घडवला का? संशय व्यक्त. जय पवारांनी दबावामुळे पत्रकार परिषद रद्द केली का? रोहित पवारांचा सवाल. तर राजकारण वंगाळ झालंय. सुनेत्रा काकींनी काळजी घ्यावी. रोहित पवारांचा सल्ला. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.